महाराष्ट्र शासनाने स्मार्ट सिटीज मिशन इंडिया अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील 8 शहरांचा समावेश आहे। या अचानक घेतलेल्या निर्णयावर तीव्र नाराजी आणि प्रतिक्रिया बघायला मिळत आहे। हजारो कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता परिणाम होत असल्यानं हा निर्णय कंपनी कायद्याच्या तत्वाच्या विरोधात असल्याचं म्हटलं जात आहे। तज्ज्ञांच्या मते शहरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले प्रकल्प अद्याप अपूर्ण आहेत आणि त्याची पूर्णता मुदत 2027-28 पर्यंत आहे। अशा परिस्थितीत या निर्णयामुळे शहरी विकासावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। नाशिक आणि पुणे महापालिकांनी शासनाला विनंती केली आहे की सुरू असलेले प्रकल्प पूर्ण होईपर्यंत ही यंत्रणा कायम ठेवावी। औरंगाबाद स्मार्ट सिटीने रस्ते बांधकाम, CCTV नेटवर्क, कमांड अँड कंट्रोल सेंटर, सिटी बस सेवा आणि इतर महत्त्वाच्या विकास कामे पूर्ण केली असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या। मात्र या संस्थेच्या बंद होण्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प महानगरपालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहेत। तथापि तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अपूर्ण प्रकल्पाची पूर्तता आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण यासाठी पर्यायी व्यवस्था करणं अत्यंत आवश्यक आहे। दुसरीकडे लाईट हाऊस प्रोजेक्ट अंतर्गत हजारो युवकांना प्रशिक्षण, रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून ही एक यशस्वी पुढाकार म्हणून ओळखली जात आहे।